तुमच्या लक्षातच येत नाही। मी काय म्हणते भाऊजी, या विषयावर आपण नंतर बोलूया ना, आता जरा कामं आहेत ना, मी आवरते। तुला काय वाटतं माझ्या लक्षात येत नाही? तू आता इथून जाणार, मग शिवाला फोन करणार, मग शिवा येणार, मग तो डाडा घालणार। आज मी हे होऊच देणार नाही। अरे वहिनी, सामान बघ किती आहे। अरे तुझी ओळख करून द्यायची राहिली वहिनी। दादा आव ना। हे मला मदत करायला आले। हे बघ ना, मदतनीस 1, मदतनीस 2, मदतनीस 3, मदतनीस 4। हे अजूनही आहेत बाहेर। हा काका, काका बाहेर या। ओ काका, कोण आहे रे? आम्ही आहोत पाना गँग। ए चिल्लर, जास्त खळखळ ना, निघायचं। चला निघा। काका तुम्ही हे सगळं करताय ना, ते चुकीचं आहे। हो, एक काम करतो, तुझं गॅरेजही खाली करतो, मग बरोबर होईल। हो काका नीट बोला, हे जर सगळं शिवाला कळालं तुम्हाला हिशोब द्यावा लागेल तिला। बापरे, घाबरलो। कळू दे तुझ्या शिवाला, या जगदीशशी पंगा घेतला तर काय होतं, कळलं ना? जा। हे बघा काका, आम्ही पोलिसांना बोलवा। हा चले। हे बाई, शिवा आता बघा काका, कोणी हात लावला माझ्या घराला? बाहेर यायचा, बाहेर यायचं का मी? आपल्याशी नडायला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या दारापाशी नाही आला पाहिजे होता तुम्ही। आपल्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय, नाही तुमची हड्डी पसली एक केली ना। अगं पण आई, हे बघ शिवानी, काही झालं ना तरी ते तुझे काका आहे, आणि हे आईंना कळलं ना तर त्यांना वाईट वाटेल का? नको, पोलिसांना नको कळवायला। आई मग काय सोडून द्यायचं का? हा, त्याने घरात येऊन राडा घातला, माझ्या संसारात विष कालवलं, ते सगळं सहन केलं ना मी, पण त्याने आज तुला घराबाहेर काढलंय, तुला तर सोडणार नाही। शिवानी, नात्यांची किंमत त्यांना नसली ना तरी आपल्याला आहे, आपण नाती नाही तोडू शकत। भाऊजी, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? मला घरातून बाहेर काढून काय मिळालं तुम्हाला? अहो, हे तुमच्या भावाचंच घर आहे ना, आणि काय कमी आहे तुमच्याकडे सांगा ना। आज मी माझ्या मुलीला थांबवलं, पण हे शेवटचं। भाऊजी, मला तुमच्याकडून वचन हवंय, यापुढे तुम्ही या घराकडे ढुंकूनही पाहणार नाही। अगं आई, ह्याला लाज असती तर आधीच वचन दिलंस आणि समजूतदारपणे वागला असता। लाज नाहीये, तू का असं करतेयस? देतो देतो, मी
मी वचन देतो. दिलं वचन. ए काका 3 बोलायच्या आधी निघायचं इथून आता. 1 2 गेला पळून. आपण सगळं सामान आता आत लावूया. किटू डार्लिंग हे बघ हे बघ शिवाचा व्हिडिओ. हे बघ मारामारी करते. हे बघ याला मारला बघ कसं आहे बघ. बाप रे सुहास, तुला कळत नाहीये तू काय काम केलंयस ते. मला कळत आहे. हे बघ लवकरात लवकर आपल्याला हा व्हिडिओ व्हायरल करायचा आता. काळजी करू नकोस, माझा एक मित्र आहे त्याला सांगतो व्हायरल करायला. अरे मग वाट कसली बघतोयस, लवकर कामाला लाव. सगळ्यांना कळलं पाहिजे देसाईंची सून सीताईची सून काय काय बाहेर तमाशे घालते ती. म्हणजे तुला कळतंय का, आपल्या नातेवाईकांना, आईच्या मैत्रिणींना आणि कंपनीतल्या सगळ्या लोकांना हे तमाशे लवकरात लवकर कळले पाहिजे. तुझ्या एक लक्षात येते का, सीताईने हा व्हिडिओ बघितल्यानंतर ती केवढी चिडणार आहे ते. चिडणार आहे आता. त्या शिवाचा विषय संपलाच म्हणून समज. येस. हसत बसू नकोस, कामाला लाग लवकर. काय करू. फोन हॅलो